तर नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग. तर आज आपण नवीन मिनी ब्लॉग तयार करणार आहोत. तर आपण अगोदर देवाच्या दर्शनासाठी घरातून बाहेर पडत आहोत. तर हे आहे आमचं हनुमान मंदिर. तर चला मध्ये तुम्हाला मी आमचं हनुमान मंदिर दाखवतो. तर या ठिकाणी पायऱ्या चढून आपण वर जात आहोत. हे आहेत बघा आमचे हनुमान मंदिर. बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची. आणि आपण रोज जे मंत्र म्हणतो ते मंत्र उच्चारण करूया. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुभ्र बृहस्पती पंचतात्मनेशं वेदवाणी प्रवर्तते. नमो ज्योतं मार्वततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरमुख्यदूतं श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते. तर या ठिकाणी आपण मंदिराला गोल वेढा मारून समोर जाणार आहोत. तत्पूर्वी आपण तुम्हाला गोदावरी नदी दाखवतो. इथून काही दिसणार नाही, पण ह्या साईडला आमची गोदावरी नदी आहे मंदिराच्या पाठीमागे. चला आपण समोर जाऊया. परत एकदा आपण हनुमानाचे दर्शन घेऊन चलो. आता आपण काय करू, तुम्हाला आमचं घर दाखवतो. हे आहे आमचं घर. आजोबा बाहेर बसलेत, थंडी लागते म्हणून त्यांनी रुमाल पांघरलाय, पण उन्हाचा मस्तपैकी आनंद घेत आहेत. हे आपलं छोटंसं घर आहे. महात्मे परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि खरंच तुमचं सहर्ष स्वागत. आपण नवीन सुरुवात करत आहोत, सपोर्ट करा. चला आता आपण शेताकडे जाऊया. शेताकडे जात असताना वाटात आमच्या शाळा आहे, आमच्या गावची शाळा. चला तर तुम्हाला मी आमची गावची शाळा दाखवतो थोडक्यामध्ये. ही आहे आमची गावची शाळा. शाळेभोवती झाडे खूप छान असे आहेत, छोटंसं ग्राउंड आणि आमची छोटीशी शाळा, जिल्हा परिषद शाळा डाकू पिंपरी. हे आहे आमचा पांदण रस्ता. तर हे पांदण सरळ आपल्या शेताकडे जाते समोर. चलो. तर हे पांदणला बघता बघता झाडावरती शाळेचा उल्लेख केल्याच्या नंतर वरती पाखरांची सुद्धा शाळा भरलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे बसलेत बगळोबाई. तर चलो आगे निकलते हे. तर इथं आपला मुरुम संपलेला आहे. तर इथून आपल्याला आता कच्चा रस्ता लागणार आहे. तर या कच्च्या रस्त्याने आपल्याला चालायचं आहे. आणि एवढाच पॅच राहिलेला आहे, नंतर आपल्याला मुरुम आहे. तर चला समोर जाऊया. आमच्या इकडे ऊसाची थोडी लागवड जास्तच आहे. तुम्हाला ओळखू येते का बघा कोणची व्हरायटी आहे, कमेंटमध्ये सांगा. ही समोरची, ह्या समोरच्या ऊसाची कोणची व्हरायटी आहे. आणि आणखीन आमच्या इकडे ऊसासाठी रान रेडी करतायत. तुम्ही पाहू शकता समोर ऊस लागण चालूच आहेत. इकडे पळाटी सुद्धा आता उपटून ऊसासाठीच तयारी चालू आहे त्यांची सुद्धा. चला इथून थोडंसं दमन जाऊ. इथं थोडा खराब रस्ता आहे. आणि हे आम्ही पार केलेलं आहे. चला तर मग म्हटलं ना तुम्हाला ही पळाटी उपटायला चालू आहे. तर ह्याच्यामध्ये सोडलेल्या शेळ्या. तर लांबून दाखवतो तुम्हाला आमच्याच गावातली शेळ्या. तर पाहू शकता तुम्ही. बघा अशी गार लागायला म्हणून त्यांनी केली रावटी. संध्याकाळी रावटीमध्ये बम झोपते, शेळ्या असतात बाहेर. हे बघा ऊस. बघा कोणाला जर कळत असेल व्हरायटी कोणची आहे तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आमच्या मित्रांचा ऊस आहे, भरत महात्मे. त्यांनी सुद्धा लागवड चालू केली आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. चला. ही बघा त्यांची लागवड. ऊस दाबला, संध्याकाळची लोड सेटिंग आहे.
आता गावाकडं म्हणलं की लोडसेटिंग आलीच, तर संध्याकाळची लोडसेटिंग चालू आहे. आम्हाला येते 10ला लाईट, 6ला जाती, रात्रभर जागा. तर ही त्यांची लागवड झाली, एक सरी राहिली दाबायची, आज जातील संध्याकाळी ते दाबायला. तर हा इकडं पण ऊस लागवडच चालू आहे. ज्वारी बघा, इकडून ज्वारी पेरली आहे, छान अशी उगवली ज्वारीसुद्धा. आणि आता आलो तर आपण आपल्या शेताजवळ, आमच्या सरळ गावापासून सरळ पांदन शेतात जाते. तर ह्या ऊसाच्या पलीकडे आपला तुम्हाला मळा दिसेल. चला तुम्हाला दाखवतो आता मळा आपला. गाडी घेतो थोडी दमानी. हा 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 आणि आता बघा तुम्हाला दाखवतो मळा. हा ह्या साईडला दिसतो का? ए बघा, हे लिंबाचे आड आहे. हा बघा, इथून सुरू झाली आपली जमीन. हा ऊस पण आपला आणि हा इकडा कापूस पण आपला आहे. ह्या ऊसाच्या योगाने आपल्याला मळा दिसला नाही. हा पूर्ण कापूस आपलाच आहे मित्रांनो, त्या पोल दिसते तिथपर्यंत. आणि हा ऊस एकदम वरी तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळा ऊस दाखवतो आपल्यावाला. हे आहे बघा समोर आपला हौद, हे येणाऱ्या जाणाऱ्या जनावरांसाठी हौद आहे. आणि हे आपला मळा. आपल्या रस्त्याला स्वतः आपण मुरुम टाकून घेतलेला आहे. ही आपली पहिली लिंबुनी. चला जेवताना आम्ही इथेच लिंब काढतो आणि नेतो. इथं चिंच आहे, आंबा आहे, जामसुद्धा आहे. तुम्हाला मी रामफळ दाखवतो. आम्ही गेल्या वर्षीच आजीच्या मनावरती झाड लावले रामफळाचं, आणि यंदा त्याला रामफळसुद्धा लागलं आहे एक. चला तिकडे जाऊ आपण, तुम्हाला रामफळ दाखवतो मी. हे झाड आहे बघा, ह्याच झाडाला रामफळ लागलं आहे. समोरसुद्धा लावले, तर आजीनंच लावले ते 2-3 झाडं. पण ह्या झाडाला बघा तुम्हाला रामफळ दाखवतो. हा बघा दिसलं, एकच वर्ष झालं झाड लावून, तर त्याला रामफळसुद्धा लागलं आहे. तर हा आपला मळा आहे. द्या बघा, एक शेड मारलं आहे आपण. ट्रॅक्टरला बॅटरीला चार्जिंग संपली होती, म्हणून ट्रॅक्टरची बॅटरी खोलून आम्ही नेली चार्जिंगला. आज आणायची आम्हाला बॅटरी, कारण की उद्याच्याला आपल्याला तिरी करायची आहे. तर हे बघा आपला किचन रूम, मळ्यामधली किचन रूम. तर अशी छोटीशी आपली किचन रूम आहे. आवडल्यावर कमेंटमध्ये सांगा. चला तुम्हाला आतमधलं शेड दाखवतो. आपल्याला आता पेरायचा गहू. तर आपण काय करू, टोकन यंत्र बाहेर आणू. आज आमचा दाद्या पेरणार आहे गहू, तर त्याला देऊ आपण काढून टोकन यंत्र. तर अशा प्रकारे थोडासा पसारा पडलेला आहे. वडील म्हणतात बाहेर नाही सामान ठेवायचं, म्हणून आम्ही सगळं सामान आतमध्ये ठेवतो. हे आणलं बघा टोकन यंत्र आहे बघा मी. तर चला दाद्याला देऊ आपण टोकन यंत्र. आमचा प्लॅन बद्दल चेंज झाला खूप. चला जा आणि गोदावरीला मोटर टाकून गोदावरी निघालं होतं. तर आपली मोटर तिथेच होती, त्यामुळे आपल्याला पंधरेवर मला मोठा असा 15 दाखवतो. सगळं दाखवायला मोठा असा दाखवतो. जाऊया.
तारोगाव बंधारापासून नेमका. चला गाडी लावू इथंच, तुम्हाला आतमध्ये दाखवतो बंधारा. चला ठीक आहे, लावली आम्ही गाडी. हे बघा आम्ही सामान आणलं दाखवतो. पाण्याचा कॅन तर दिसला तुम्हाला, वायर, दावं. तर या तर ठिकाणी चला नंतर तुम्हाला सगळं दाखवतो मी. आधी आपण जाऊ बंधाऱ्यावरती. चला गेट मधून मधात जाऊया. हे बघा बंधाऱ्याच्या खाली इतकं पाणी आहे. चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हा आहे आमचा तारोगावचा बंधारा. आमचा बंधारा असा दिसतो बघा. ही आहे गेट उचलायची मशीन आहे. जी गेट उचलायचं ती इकडे तिकडे घेऊन त्याला गेट उचलतात. तर ही ऑपरेट कुठून होते ते तुम्हाला ऑफिस दाखवतो. हे बघा समोर गेल्याच्या नंतर खाली डाव्या हाताला ऑफिस आहे. आमचा तारोगावचा बंधारा आहे आणि याचं कंट्रोल हे बघा, ह्याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे केलं जातं. आणि पलीकडे ह्याच्यामध्ये थोडीशी झोपायची सोय आहे. इथून हे ऑपरेट केले जातं पूर्ण बंधारा. आपण पाणी पातळी किती पाहूया. आपण लेवल बघू बंधारा किती इथं. हे काय आपल्याला कळत नाही, पण तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे काय येतं. ज्यांना कळतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा की अशी इतकी लेवल आहे बघा बंधाऱ्याची. तुम्हाला दरवाजाला पण दाखवतो. पूर्ण भरला यंदा बंधारा. हा बघा. चला तुम्हाला गेट कोण दाखवतो एकदा मी. हे बघा अशा प्रकारे बंधारा फुल भरलेला आहे. ही आहे खाली साईड. हा पवनेर पूल. ते बघा पवनेर पूल. पाथरी सिरसरा मार्गावरला पवनेर पूल आहे ते. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बंधाऱ्यावरलं पाणी. त्या साईडच्या पलीकडे साईडच्या मोटरात आपल्याला तशी मोटर टाकायची बघा आज पाण्यात जाऊन. बघू शकता तुम्ही पाणी. यंदा भयानक पाणी आलं बरं का. पण चला हे पक्षी बघा. आता आपण या पक्षाला बघू आपण कुंकड येते इथं. किती छान उडते बघा. वाव, त्याची प्रतिमा बघा कशी दिसते इथं खास. किती निरागस उडतोय तो पहा तुम्ही. गेला. तर आमचे श्यामभाऊ आहेत आज आम्हाला मोटर टाकायला सपोर्ट करणारे. बघू शकता आणि आम्हाला हे एक आमचे मोटर रमूभाऊ. फिट करण्यासाठी त्यांची एक मोटर आहे आणि आमची एक मोटर मोटर आहे. तरी गंगालाच तर आम्ही नेऊन तिघं टेकली मिळून तिकडे. 2 मोटर टाकणार आहोत आज. वायर, टाकी, ही दावी, टाकी त्यांचीच आहे. आता ही टाकी सोले सगळं घेऊन आपल्याला सगळं सामान आम्हाला घेऊन इथून जायचे आपल्या मोटर. सामान कम्प्लीट. आपली मोटर आहे बघा इकडे त्या चिचाच्या पलीकडे. मंदिरापासून तरी सगळं 500 सामान मीटर घेऊन आपल्याला 500 मीटर चिचाच्या पलीकडे अंतरावरती. जायचंय. तुम्हाला चीज दिसत असेल या चीज. हा या बाई ही चीज. तर इथून तिकडे जायचे सगळं सामान घेऊन. तर मालक तर गेले सुद्धा. येते तिला फास्ट काम करताय, थोडे चंचल आहे. आणि आम्ही सगळ्यात पाठीमाग. चला श्यामभाऊ सगळा पसारा घेऊन चाललाय. घेतो श्यामभाऊ पण जरासं काहीतरी. चला थोडं वजन हलकं केलं त्यांचं पण. तरी बघा आम्ही ही घेतलं एक थैली, कॅन आणि एक दाव. आणि मग उजव्या हातात मोबाईल. नाही पाणी. मोबाईलवर आपलं थोडं प्रेम जास्त आहे बघा. हे बघा असा रस्ता आहे बघा आम्हाला जायला. मला जायला रस्ता असा लय बेजारी हो. सिटीमध्ये सोपी नाही. कोरडो होते तर लई आनंद होता. पाणी पाणी पाण्याची बेजारी अशी असते बघा. चला तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठं मोटर टाकणार आहे. तर बघा ना तुम्ही रस्ता तर पाहा निसता कसा आहे आम्हाला जायला. आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही ह्याच रस्त्याने जातो. एखाद्या वेळेस मोटर बंद झाली ना तर 10 ते रात्रीची जेव्हा लोड सेटिंग असते ना, तर ज्यावेळेस मोटर बंद झाली त्यावेळेस
एकट्याला सुद्धा ह्याच रस्त्याने यावं लागतंय. पानभरती करणं सोपी नाही गोदावरीच्या जीवावर. आणि इथून आमचं शेत आहे 2 किलोमीटर लांब. संध्याकाळी गाडीवरती बांधाऱ्यावर यायचं आणि तिथून पायी इकडे यायचं आहे. गाडी काही मोटरपासून येत नाही. आणि ह्या ठिकाणाहून पुन्हा खाली जायचं आहे. नवीन माणूस दिवसा यायचा नाही. तर मालकाने टाकली टाकी खाली. चल जाय म्हणलं असं गणगळत खाली. ती पण काय गणगळा ना, तर मालकच गणगळून म्हणजे बरं आहे. गेली उतरले पदशीर. तिथं पदशीर उतरले, पण मलाच थोडं पदशीर उतरावं लागेल बघा आता. इतके तापडे आहेत. अगोदर आपण उतरलो तर ती आहे बघा आपली मोटर. आपण काहीच नव्हतं खोललं, त्यामुळं आपली व्यवस्थित आहे. मालकाची मोटर तर काळातच दिसती पूर्ण. राहुल शेठची सुद्धा आहे. आणि काळे पाटील मोटर सगळ्यांचेच आहेत. तर या ठिकाणी मालकाची मोटर थोडी जास्तच फसली, तर बघू आपण काढू. ही आहे बघा आपली मोटर. ओके मध्ये कार्यक्रम आहे आपला. डायरेक्ट ढकलायची निघाली मोटर. चला घ्या उचलून. अलीकडे उचला 1 2 3. डबल एकदा 1 2 3 उचला. ये रे बास शाबास. चला घेऊ आता हिला धुवून फ्रेश मध्ये एकदा. चला मोकळी का नाही बघू आपण एकदा. हातानेच फिरायली ती. तर अशा प्रकारे मोकळीच आहे मोटर. टाकायला काहीच अडचण नाही. तर घेऊ आपण आता फिट करून तिला. तर अशा प्रकारे आपण देतोय आता जोड. मालक लय पद्धतशीर जोड देते. त्यांच्या हाताचा जोड दिला की वर्षभर पुन्हा ताणच नाही बघा. लावते थोडा टाईम, पण जोड म्हणजे जोडच देतात. आणि ह्या 2 वायराचा थोडा घोळच असते बघा. जोड द्यायचा टाईमच लागते कोणाला बी. तर अशा प्रकारे झाला बी त्यांचा जोड देणं. टाकीमधलं पाणी काढायला होतं आता. हे दरवर्षी थोडंसं पाणी जातं आहे. घेतलं लावून तिला लावा आता जरसं यमशील. पाणी जायले म्हणून लाव ताकद. घेतलं बघा आता फिट लावून ताकदीनं फुल. बघूया पुढल्या वर्षी कसं जाते पाणी. तर अशा प्रकारे शांबा बघायलेत पाईप. तर घेऊ आता जोडून. अशा प्रकारे झाली बघा मोटर टाकणं. म्हणजे तुम्हाला स्वीट आणि थोडं टाकलंय. खूप अशी बेजार झाली. आम्ही गेलतो बघा 9 वाजता. तर आमचं 1 वाजता आवरलं सगळं 2 मोटरा टाकणं. एवढं काय असा सोपा कार्यक्रम नाही आहे. दाखवला सोपा. तर पप्पाला म्हणलं आलो मोटर टाकून. पप्पा म्हणले वारं आहे शाबा.